गोविंद सर थोडं आता ते काय आम्ही एक छोटा हे माईक खाली घ्या ना, माईक खाली, माईक खाली घ्या. अरे भाऊ माईक खाली घ्या ना. घ्या इकडे ठीक आहे. अरे नाही ना कुछ भी बम खाली करा राव, चेहरा दिसत हा, चेहरा दिसला खाली घ्या, लोकांची जागा खाली घ्या. ठीक आहे. काय आज कोर्टामध्ये अधिकारी आणि आपण काय माहिती दिली आणि काय झालं? आज त्यांच्या हातात बंद आहे ना थोडासा. आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची व्हीसीद्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती. तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली. पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा PCR घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे. किती दिवसाची कोठडी झाली? 14 दिवस मॅजिस्ट्रेट 14 दिवस. पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता सीआयडीकडे संपलेला आहे? नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही. पण आज मितीला त्यांना कस्टडी नको एवढंच. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार काही एकत्रित हो वेगळं ठेव. आता काही आरोपी माझं लागवलेत, काही आरोपी घेऊन राहिलेत. मात्र आता न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर वेगवेगळ्या जेलमध्ये नाही ते नाही सांगू शकत. ते पोलीस प्रशासनाचा किंवा जेल प्रशासनाचा तो विषय. नवीन काही तपासात नवीन नाही, नवीन काही नाही. आरोपीच्या वकिलाने देखील एक मागणी केलेली आहे, ती कुठली होती त्यांचं काय म्हणणं होतं? नाही आरोपी वगैरे काय मागणी केली नाही. म्हणजे मी जिथपर्यंत तिथे होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती. त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या. ती न्यायालयाने म्हणून त्याला संधी दिलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती हा झाली, ती यस म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव झाली का इतर कारणास्तव? आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त करू. सर म्हणजे 15 दिवसात जी सुनावणी झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. हो, हो. ती नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशामुळे? हा सुरक्षित निश्चित सुरक्षित. सर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या 15 दिवसात मोक्काच्या अंतर्गत काहीच होती की हाती आलं नाही नाही, सर्व सर्व मोक्का आणि हो हो त्या दोन्ही येस मधली होती. येस येस. आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी? आता तो त्यांच्या चॉईस आहे. कधी अर्ज करायचा असेल तर त्यांचा अधिकाराचा भाव आहे. पण करू शकतात. तो त्यांचा अधिकाराचा भाव आहे. म्हणजे पुन्हा जर अर्ज केला, पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते. मिळू शकते. म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व 637-24. ओके. येस ओके. थँक्यू थँक्यू. तर तुम्ही आज आला त्यामुळे आम्हाला बोलायची संधी मिळाली. सगळ्या लोकांना हळू माझं वायर कुठे मला माहिती नाही नाही नाही. चला इकडनं एक मिनिट हे बघा विज्युअल घेतो मी विज्युअल घेतो. धनुभाऊ चला आम्हाला जाऊ द्या. त्यांची कळा वरिष्ठांची आपण दीप होता आरोपी मल्टी टाकले. काय करायचं आता? काय करायचंय? आरोपीच्या वकील थांब एक मिनिट.
बाईट इथे घ्या बरं का. भाई बूम चालू रहने दो. याचा कोणाचा काय बाईट करायचा असं चालू रहने दो, चालू है. नहीं नहीं ऐसा नहीं. अब ओके. पूर्ण नाही जरांगे पाटील थोडी आहे. नाही तिथं लावलं तुम्ही पहिलं नाव फक्त बूम खाली धरा पार तर तोंडात घाले ते. लय तोंडात जातात ते तोंड एवढं एवढं आहे त्याच्यात बूम आपले एवढं खाल्लंय ते. ओके ना सागर भाऊ कुठे गेला. आता मला वाटतं आरोपीची वकील आहे. आल्यानंतर चालू कर. मी आज बंद कर देतो लाईव्ह. मंडी कोणी करू शकतं का. माझं पण घेऊन जा. काय आज कोर्टामध्ये घडलं तुम्ही नंतर तपास अधिकारी बैठकीत चर्चा झाली का की नेमकं काय चाललेलं आहे सीआयडी. तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा MCR मागितलेला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे. तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे की त्यांना हजर का केलं नाही, कोर्टाने काय ऑर्डर केली त्यावर? माननीय न्यायालयाने आम्हाला VC-द्वारे आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत हितगुज केली. त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे त्यांचं आरोपींसोबत आमचं. आता ह्या सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जामीनसाठी तुम्ही अर्ज करणार आहात. जामीनसाठी आता पाहू ना. जामीनसाठी अर्ज तर करणारच. त्यांना परंतु वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा ठेवलं PCR जाणार आहे देण्याच्या आरोपींना. अटीवर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. आता पहिलाच त्यांना 45 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना 15 दिवसापेक्षा जास्त PCR आता देता येणार नाही. आता वेगवेगळ्या पुन्हा त्यांना जेलमध्ये PCR ठेवलं जाणार आहे. कुठं कोर्टाने ठेवणार आहेत? काय माहिती सुविधा आहे? दिल्या. सरळ 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 MCR मागणं अडचण होते. वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो म्हणून हा अधिकार राखीव ठेवून MCR मागितला पण जातो. कोर्टाने जनरली सुद्धा असं तो आम्हाला अधिकार पाहायला बहाल मिळतं. केला ना. कोर्टाने सुद्धा अधिकार बहाल केला. आता ज्यावेळी त्यांचा PCR मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ ना. आता त्यांनी मागणी काही करू शकतात. जे सर्व आरोपी आहेत त्यांना एकाच कोर्टामध्ये याच्यामध्ये ठेवणार आहे न्यायालयीन जेलमध्ये. कोठडीमध्ये की कसं. आता तो जेल प्रशासनाचा अधिकार आहे. आम्ही नाही सांगू तुम्ही शकत. काय मागणी केली का तशी? नाही तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार पण नाही. सर याच्यामध्ये MCR ची मागणी ही नियमानुसार मागितली का त्यांच्याकडे तपासासाठी नाही नियमानुसारच. आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना. किती दिवस करणार. ओके थँक्यू.